कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी. विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे. कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्लास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे. कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स, प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस, तेही एकाच ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8208500041 आणि 9822551153. धन्यवाद. सध्या कोपरगाव नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचार शिगेला पोहोचला असून 20 तारखेला मतदान होणार आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांच्या नेत्यांचा सभांचा धडाका सुरू असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे आमदार माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जाहीर सभा मंगळवारी संध्याकाळी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे पार पडली. यावेळी अंबादास दानवे यांनी फक्त कॅडबरी आणि चॉकलेट देऊन मतं मिळत नाही असे म्हणत काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांवर निशाणा साधला. तसेच येणाऱ्या 20 तारखेला मतदानाच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सपना भरत मोरे यांना आणि प्रभागातील ठाकरे गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे नेते प्रमोद लबडे, प्रवीण शिंदे, बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप ओरपे, अनिल सोनोने, मुस्लिम मावळा अजीज मोमीन आदींनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व उमेदवार आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नाची जाण आहे, निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करणाऱ्या आपल्या भगिनी आहे. मला असं वाटतं जनतेनं आता तुम्ही बरेच चॉकलेट आणि कॅडबरी बऱ्याच चर्चा केली तुम्ही, पण मला सांगा हे दोघं बी चॉकलेट वाटतात आणि दोघं कॅडबरी वाटतात, बरोबर की नाही? पण लोक काय मत दोन करणार आहे का? एकच करणार आहे ना. आणि म्हणून कॅडबरी दिलं आणि चॉकलेट दिलं म्हणून मत पडतील डोक्यातून काढून टाका. साधं उदाहरण देतो तुम्हाला, दोघे वाटतात का नाही? मत तर एकालाच देणार आहे. आणि म्हणून जनता योग्य माणसाला मतदान देत असते. आपल्याकडे कॅडबरी नसेल, आपल्याकडे चॉकलेट नसेल, पण आता वरपे साहेब म्हटलं की आपल्याकडे हे दोन हात आहे आणि हा तिसरा आपला माथा आहे. हा जनतेच्या चरणी नतमस्तक करू आपण आणि जनतेच्या चरणावर आपण हात जोडून, हीच आपली संपत्ती आहे, हीच आपली मालमत्ता आहे, ही लक्षात ठेवा. खरं तर या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये नगरपालिका कोण चालवत होतो, आतापर्यंत इथं आमदार कोण राहिलो, नगराध्यक्ष कोणाच्या आता म्हणजे काम करत होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काम काय केलं याची चर्चा होण्याची गरज होती. आज या शहराला उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 131 कोटीची योजना मंजूर झाली. पण या शहराला पाणी किती दिवसाला येतं आता? किती दिवसाला पाणी येतं जोरात सांगा. मग चांगलं आहे का? आता 6 करायचे का 7 दिवस करायचे? एका दिवसावर पाहिजे. सपना जाईल आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना माझ्या समोर जे उमेदवार उभे आहेत, आपल्या सर्वांना विनंती आहे की सगळे ते पुरुष उमेदवार आहेत आणि आपण आपल्या सगळ्यांची एक बहीण म्हणून, कोणाची सून असेल, कोणाच्या नात्याने मी बहीण असेल, कोणाची बहिणी असेल, आपल्या सर्वांनी या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायचा आहे. आणि माझ्या माता भगिनींना तर मी रोजच सांगते की आपण या कोपरगाव शहरामध्ये आपला 31,000च्या वरती मतदान हे माझ्या माता भगिनींचं आहे. ज्या समोर 4 पुरुष उभे आहेत, त्या 4 जागांमध्ये ज्या पुरुषांचं मतदान त्यांच्या विभागलं जाणार आहे. पण माझ्या सर्व माता भगिनींनी जरी फक्त ठरवलं तरी त्या ठिकाणी एक आपलीच भगिनी नगराध्यक्ष होणार आहे. आपल्या कोपरगावच्या आता माझ्या आमदारच्या वक्त्यांनी सगळेच प्रश्न आपल्याला सांगितले, विरोधकांवर पण त्यांचं बोलून झालं. मला कोणावर या ठिकाणी टीका करायची नाहीये. मी काय करणार आहे हे फक्त मी आपल्याला सांगणार आहे, कारण वेळ खूप झालेला आहे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात प्रथम आपण पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. आपण प्रत्येक वेळेस बघतो, लोकसभेच्या निवडणुकीपासून तर पंचायत समितीच्या निवडणुकीपर्यंत, ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत सुद्धा आपल्या कोपरगाव तालुक्याची निवडणूक ही फक्त आणि फक्त पाणी प्रश्नावर लढवली जाते. आज आपल्याला या ठिकाणी संबोधित करण्यासाठी जे आलेले आहेत अंबादास दादा दानवे, या ठिकाणी आपल्या गाड्यावर फिरता प्रचाराच्या विरोधकांच्या त्याच्यात ते स्वतःलाच म्हणून घेतात जननायक. आणि एकच नाही जननायक, खरा जननायक आमच्या शिवसेनेचा ढाण्यावर या ठिकाणी बसलेला आहे. त्यांनी संभाजीनगरचा पाणी प्रश्न, लबाडाचं पाणी द्या हे आंदोलन करून
शपथ देत नाही तर 100% मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर उद्धव साहेबांच्या माध्यमातून अंबादादांच्या माध्यमातून सर्वात प्रथम आपल्या कोपरगाव शहराला दररोज आणि स्वच्छ पाणी पूर्ण दाबानी पाणी हे 100% देणार म्हणजे देणारच आहे. फक्त आश्वासन देत नाही, मूल थापा आपल्याला देत नाही. 100% लोकांना म्हणजे मार्गी लावणार आहे. लाडक्या बहिणीचं श्रेय तुमच्या तिघांचं आहे. कोपरगावात येणाऱ्या निधीचं श्रेय तुमच्या तिघांचं आहे. तो विरोधी उमेदवार तुम्ही कोणाला वाटत आहे? फुलफेक करता आमच्या कोपरगावच्या जनतेच्या. आणि म्हणून हे सगळं आपण त्या ठिकाणी ओळखलं. आमच्या बाळासाहेब दानवांनी फार जोरात भाषण या ठिकाणी केलं. खिशातून त्यांनी काहीतरी दाखवलं. निवडणुका आल्या, दानवे साहेब आमच्या इकडे चॉकलेट वाटप चालू होतं. आदल्या दिवशी चॉकलेट कॅडबरी सगळे, पण ते लहान पोरांना देत नाही. जो 18 वर्षाचा झालेला आहे त्याचं म्हाताऱ्यांनी यादीत नाव आहे त्यालाच आम्ही चॉकलेट वाटप करतो. बरं, बाळासाहेबांनी मागाशी भावावर चर्चा केली. ग्रामीणचा भाव आणि शहराचा भाव चालला. बाळासाहेब आपला हात कडलाय तालुक्यात. ऊसाचे भाव सगळे भाव आपण ठरवून आपले नेते काढतात. कोणी पण त्या ठिकाणी भावात मात करत नाही. फक्त एक विचार केला पाहिजे. आता दानवे साहेब मराठवाड्यातले, आता बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या निवडणुका झालेल्या आहेत. मग वैजापूरला काय भाव होता? दुष्काळी काय बागेत असा आमच्या आम्ही बागेत. कोपरगावच्या शोषित जनतेने भावाची चौकशी केली पाहिजे. राहत्याला काय होता, संगमनेरला काय होता, वैजापूरला काय होता, चॉकलेटचा भाव का? नाही तर तुम्ही वेगळंच काहीतरी अर्थ काढता, गैरअर्थ काढू नका. आपली काय किंमत केली जाते दर 5 वर्षाला? याचं आत्मपरीक्षण कोपरगावच्या जनतेने त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि उद्या निवडणूक संपली, निवडून येणारे येतील. माता मावल्या हो, तुमच्या त्या घरातल्या 16 वर्षाच्या लेकराला घरची भाकर गोड लागायची नाही. उद्या पैसे कोणी दिले तर चोऱ्या करतील, घरामध्ये दरोडे टाकतील. अशा गुन्हेगारीकडे वळवायला हे दोघं साखर सम्राट काम करतात. बाकीचे उरलेले 2, त्याच्यापैकी मागच्याच वेळेस एकाला आपण संधी दिली. आयुष्य 5 वर्ष 4 वेळात गेलं, विरोध करत राहिले. दुसरे आपल्यातलेच करतात. ज्या शिवसेना प्रमुखांनी, ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला नाव दिलं, पद प्रतिष्ठा दिली, अनेक पदं तुम्हाला दिली. फक्त या वयाच्या 70 मध्ये तुम्हाला पद पाहिजे, अध्यक्षपद पाहिजे. तुम्ही उद्धव साहेबांशी, ठाकरे कुटुंबाशी, निष्ठावंत शिवसैनिकाशी गद्दारी केली. आणि एक माता माऊली उभी आहे, तिच्याबद्दल तुम्ही काय काय बोलतात? अरे लाज असले पाहिजे तुम्हाला. अनेक आपले 2 ते 3 पदाधिकारी वर्षानुवर्ष ते पद शिवसेनेचे भोगलेत. पदाच्या नावावर तुम्ही मोठे झाले, गाडी बंगला तुम्ही कमवत. आणि आज तुम्हाला निवडून येण्याची शक्यता तुम्हाला शिवसेनेत वाटली नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात गेले. आणि आता भीती वाटते, आता सांगतायत आपण मशाल घेऊन जर उभं राहिलो असतो तर बरं झालं असतं. अशी ह्या नालायक लोकांच्या पायाखालची वळू घसरली. माता मावल्या होई, शिवसेना तुमच्यासाठी काम करणारी. अनेक संघर्ष शिवसैनिकांनी केला, अनेक संघर्ष पाणी प्रश्नासाठी केला. आज दिसते अंबादास दादा दानवे आपल्या कोपरगावच्या या पावन भूमीत येणार तर सगळ्यांचे धाबे जाणले. भीतीपोटी काय काय आपण सोडू लागले. सभेला गर्दी होऊ नये म्हणून अनेक वार्डामध्ये जाऊन प्रेशर करतायत, दबाव आणतायत. अनेक प्रभागामध्ये जाऊन बघा, शेतकऱ्याच्या काटावरून कमवलेले पैसे लोकांच्या खिशात टाकतायत. लोकांना मी तर म्हणतो, घ्या, हे तुमचे पैसे, तुमच्याच कष्टाचे पैसे, हे बळीराजाच्या कष्टाचे पैसे घ्या. पण हे मतदान दुखतंय. ज्या मतदान केंद्रावर जाऊन आपण ईव्हीएम मशीन मध्ये जे बटन दाबणार आहेत, ईव्हीएम मशीन मध्ये काही फोटोग्राफर घेऊन बसणार नाहीत. कोण कुणाला कुठं मतदान करता कळणार नाहीये. कुणाच्या दबावाला घाबरू नका. ही शिवसेना तुमच्या पाठीशी करा. विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. आम्ही नाही तो कमी नाही. खूप संघर्षातून आपण उभं राहिलो. आता ही वेळ जाऊ देऊ नका. तुम्हाला मनापासून सांगतो, पोटतिडकीने सांगतो, महाविकास आघाडीची तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबा. आपलं भविष्य उज्ज्वल करा. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद.